माझे भाषणाला सुरुवात करतो. देशभक्ती पुढे देवधर्म तुच्छ, देशभक्ती पुढे देवधर्म तुच्छ, विचार हा उच्च जिजाऊंचा, विचार हा उच्च जिजाऊंचा. शिवप्रभू ठाई जे होते महान, शिवप्रभू ठाई जे होते महान, जिजाऊंची देण अक्षयती, जिजाऊंची देण अक्षयती. कोटी नमस्कार थोर त्या मातेला, कोटी नमस्कार थोर त्या मातेला, उन्हे तुलनेला विश्व वाटे. राजमाता जिजाऊंचा इतिहास हा नवयुग निर्मितीचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रखर तेजस्वी चारित्र्य शिल्प घडवणारे राजमातेचे हात जितके हळुवार होते तितकेच कर्तव्य कठोरही होते. स्वराज्य स्थापन करणे हेच आमचे देवकार्य कर्तव्य, हाच तर आमचा धर्म, ध्येयासाठी अविरत प्रयत्न, हीच तर आमची देवपूजा. मानवता माणुसकी जपलं पाहिजे, रयतेला जपलं पाहिजे. एवढं जर केलं तर वेगवेगळ्या देवदेवतांची पूजा करणं आवश्यक नाही, वेगवेगळ्या देवदेवतांची पूजा करणं आवश्यक नाही. आम्ही जर देवदेव करत बसलो तर स्वराज्य स्थापनेचं कार्य कसं पूर्ण होणार. सुवर्ण पुतळा वितळून तो रयतेच्या कामी लावा. जिजाबातेच्या क्रांतिकारी बुद्धिनिष्ठ अपरिवर्तनकारी आदेशाने सुवर्ण पुतळा वितळून टाकण्यात आला. पतिनिधनानंतर सती न जाण्याच्या निर्णयामागे जिजाऊंची शिवरायांना घडविण्याची, स्वराज्य स्थापनेची आणि लोकांना गुलामीतून मुक्त करण्याची प्रबळ प्रेरणाच कार्यरत होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातील सनातन्यांचा प्रखर विरोध झाला, पण काशीहून गागाभट्टांना आणून सनातन्यांच्या नाकावर टिचून राजमातेने आपले स्वप्न साकार केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला जीवे मारल्यानंतर त्याचे शिर संभाजी कावजीकडून राजमातेकडे पाठवण्यात आले, तेव्हा मानवतावादी मर्यादशील जिजाऊ म्हणाल्या, खान स्वराज्याचा दुश्मन होता, तो आता मेला, त्याच्याशी असलेलं वैरही संपलं. मेलेल्याबद्दल वैर भाऊ भागवणे हा मानवतेला काळीमा लावणारा प्रकार आहे. खान सरदार होता, बऱ्याचशा बालेकिल्ल्याचा तैस्मामाना दफन करा. जिजामाता सूर्यासारख्या तेजस्वी कार्यरत आणि चंद्रासारख्या शीतल अमृतवर्षी होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास जगाला ज्ञात आहे. गेल्या 300 वर्षातील प्रमुख योद्ध्यांचे आदर्श स्थान म्हणजे शिवराय. जगाला लोकशाही प्रधान राज्य व्यवस्था देणारे शिवराय. धर्मकारण, राजकारण, संस्कृतीकारण, न्याय व्यवस्था, शिक्षण, भाषा असे एकही क्षेत्र नाही की जिथे शिवरायांच्या कार्यात आठवता नाही. मध्ययुगीन कालखंडातील जागतिक इतिहासातील सर्व गुण संपन्न एकमेव व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पण त्यांना अधिष्ठान प्राप्त करून देणाऱ्या त्यांच्या माता व मानवतावादी आदर्श माता जिजामाता त्यांच्याबद्दल आम्हाला जास्त माहिती नाही. शिवबा जन्म देण्यापासून ते त्यांना छत्रपती पदापर्यंत पोहोचवणारी एकमेव व्यक्ती म्हणजे शिवमाता.